कोकणामध्ये भास्कर जाधव आणि रामदास कदम यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगलेला आहे। भास्कर जाधव यांच्याकडनं रामदास कदम यांच्यावर जहरी टीका करण्यात आली। भास्कर जाधवांचा मेंदू सडलाय। रामदास कदम यांनी भास्कर जाधवांना प्रत्युत्तर दिलंय। बिनविरोध आलो, माझ्याशी जास्त बोलायचं नाही, म्हणजे ह्याला तुम्ही निवडून दिलात तरी हा डुराकतो। एखादा प्रश्न विचारल्यानंतर विचारतो की नाही, अंगावर यायचा की नाही हो देवेंद्रजी? हा यायचा ना? तोंडाला कुत्रच बांधलेलं कायम, जर आईला पिसाळलेलं कायम कायम पिसाळलेलं कुत्र बांधलेलं। रामदास भाईचा पैसा घेऊ नका हो, त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय। येडाच आहे साला। खरं मी इतक्या खालच्या लेवलला जाऊन बोलत नाही, सारखा तो माझ्याबद्दल बोलतोय। गुहागर मतदारसंघात सगळ्या ठिकाणी त्याला पराभव समोर दिसतोय आणि म्हणून तो कुत्र्यासारखा भोंकायला चालू झालाय। मी एवढंच म्हणेन, कुत्ते तो भोंकते है, हत्ती आपली चाल चलता है। अशा भोंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष द्यायला मला वेळ कुठे आहे? आणि मग खोटा बोल गेटून बोल अशा पद्धतीनं फक्त रामदासांची बदनामी करण्याचं काम एकलमीत चाललंय। लोकांना आता कळलंय हा कुत्र्यासारखा पिसाळलेला आहे, याच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे, याचा मेंदू सडलेला आहे आणि मला चांगल्या डॉक्टरची गरज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।